झंप्या, तुला त्यांना ऑफिसची चावी द्यायची काय गरज होती? नाहीतर काय, आता नाही सगळे ग्रुप आपण लुडबुड करणार, म्हणजे आपल्या कामाची तर वाट. शी, मला वाटलं होतं झंप्या तू तर सॉलिड असशील, पण तू तर तेवढ्याशा चिन्याला घाबरला. मी कुठे घाबरलो त्याला? मग लगेच हो म्हणायची काय गरज होती? हो, तुम्ही सुद्धा बोललेलात. आम्ही काही बोललो नव्हतो. हो, मग जेव्हा चिन्या म्हणाला की मी पै काकांना नाव सांगेन, तेव्हा काय केलं? चला, सगळं सामान त्या ऑफिस मध्ये ठेवा. चिनू, म्हणजे आपल्याला खरंच मिळाली ऑफिसची जागा? मग वाटलं काय तुला? अरे असे बघताय काय? जा आतमध्ये आणि सामान मांडा. तयारी नाही करायची आहे. हे थांबा रे, कुठे चाललात? ऑफिस मध्ये सामान ठेवायला. तुम्ही जा रे. थांबा चिन्या, मी तुला एकट्याला तयारी करायला जागा दिली होती. शाणा आला. एकट्याने कधी कोणी गणपतीची तयारी केली आहे काय? म्हणून काय तू अख्खी गँग घेऊन येणार? मग तू कशाला आलीस? आम्ही तयारी करतोय. मग आम्हाला पण तेच करायचे. ऑफिसची चावी आम्हाला मिळाली आहे. चोरून. ए, चोर कोणाला म्हणतेस? तिने कोणाचंही नाव घेतलं नाहीये. ए, तिच्याशी काय भांडतोस? आमच्याशी बोल ना, हिम्मत असेल तर. ए सारे पेद्र्या, तुला कोण घाबरतय? हे चले. थांबा, काय भांडणं चालवली आहेत? मग तो झंप्या का आम्हाला ऑफिस मध्ये जायला देत नाहीये? जिन्या, तू एकटा जा, पण बाकीचे कुणी नाही. थांब रे झंप्या, तू पण काय लगेच? असं भांडून काय होणार आहे माहितीये? कोणीतरी ऐकेल नाही तर बघेल आणि जाऊन पै काकांना सांगेल. मग बसा बोंबलत. प्रत्येकाने आपापल्या घरीच करा गणेशोत्सव. मी काय सांगते ते ऐका. चिनू, तू तुमची तयारी कर, आम्हाला आमची तयारी करू दे. एक महत्वाची गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा. तयारी करायची, पण कोणीही न भांडता आणि कोणालाही न त्रास देता. आपल्याला नुसता गणपती आणून चालणार नाही. का रे? कारण गणपती तो चिन्या सुद्धा आणणार आहे. मग आपण शंकर पार्वती सुद्धा आणूया ना? काहीतरी बिंडोगासारखं बडबडू नको. आपण ना गणपतीमध्ये काहीतरी वेगवेगळे कार्यक्रम करायचे. बेस्ट आयडिया. चल, काय करायचं? चल, जाता जाता सांगतो. चला, दाखवा करून. काय करून दाखवा? अगं, मी ह्यांना म्हणतोय, हे ना या थर्माकोलच्या तुकड्याचं डेकोरेशन करून दाखवणार आहे. दाखवतो ना, बघ आता. हे बघ, हे सगळे आधीच येऊन बसलेत. चल, आपण आपली तयारी करूया. हे काय म्हणताय तुम्ही दोघी? आणि या मातीचा कोणी हात लावला? कुणी नाही. मी सांगतो ना शंप्या, या दोघी जणी वाट लावणार आहेत. कुणी काहीही केलं नाहीये. तू बडबड बंद करून काम कर आधी. आपल्याकडनं गणपतीची मूर्ती बनणार नाहीये. एक मिनिट बाहेर येतोस? हे बघ झंप्या, तुम्हाला पण गणेशोत्सव साजरा करायचा आहे आणि आम्हाला सुद्धा. हे सांगायला तुम्हाला तिथून इथे आणलंस? नाही रे, म्हणजे त्याच्याबद्दलच बोलायचे. हे बघ, तुमचं सुद्धा काम नीट नाही होते आणि आमची सुद्धा वाट लागली. पण तुमच्याकडे सगळं सामान आहे ना, त्याचा काय उपयोग? कोणाला काही नीट धड करता येत नाही. आम्हाला पण मूर्ती बनवायला जमत नाहीये. मग तेच तर मी म्हणतोय ना. म्हणजे दोन्ही ग्रुपने एकत्र होऊन सगळी तयारी करायची. आणि गणपती एकच, दोन्ही ग्रुपचा मिळून. सॉरी, चलता है. कुठे
कुठे गेले ते दोघं? झंपा सुद्धा येणार इथे काम करते सोडून बाहेर भटकतोय तो. एक तर इकडे एकही काम धड होत नाहीये आणि तो चिनूला घेऊन भटकतोय. बाहेर जाऊन झंप्या चिनूला मारणार तर नाही ना? हिम्मत आहे काय त्याची? तुझ्यात आहे का हिंमत? बाय द वे, चिनू झंप्याला घेऊन गेलाय, झंप्या चिनूला घेऊन नाही गेलाय. मग तुला काय म्हणायचंय? चिनू झंप्याला मारणार आहे? ती अशी कुठे म्हणाली की झंप्याला ते मारणार आहे म्हणून? तो काय करेल दुसरं? तुला चिनू म्हणजे काय तुमच्या झंप्यासारखा वाटला? चला आपण सगळ्यांना बघून येऊया. झंप्या, काय झालं तुला? चिनू असा काय करतोयस? करतोय कुठे? करणार आहे. काय गणपती बाप्पा मोरया! काय झालं काय मग लोकांना? ए झंप्याला गप्प राहा नाही तर जाऊ दे यार, आता एकत्र काम करायचंय. काय? यस, आता दोन्ही ग्रुप एकत्र काम करणार. असे तोंड बघत काय बसलात? कामाला लागा आधी. आम्ही मूर्ती बनव. जा. वाव, मस्त दिसतंय ना? मग वाटलं काय? हे तर चिनूला आयडिया आहे. ए काहीतरी काय? ही कुठे होती तुझी आयडिया? अगं ही नाही माझी आयडिया. माझी आयडिया दोन्ही ग्रुप्सना एकत्र करण्याची. म्हणून तर हे सगळं झालंय. तर माझ्या आजोबांनी म्हणजे पै काकांनी. त्यांनी जर हे पाहिलं ना, तर आपल्याला इकडनं हाकलून देतील. नाही उलट खुश होतील. बोल ना त्यांना. अरे आत्ताच सगळं कोणाला काही सांगायचं नाही. मग अरे गणपतीच्या दिवशी सगळ्यांना सरप्राईज द्यायचं. मग आपलं काम झालं. मग चला आता. काम कुठे झालंय? आता काय राहिलं रे चिन्या? मी बसणार आहे इथे. ही शपथ. हो रे. हे जाड्या, झालं का मूर्ती बनवून? हा हा होते होते. होते होते काय, अजून नुसता मातीचा गोळाच बनवून झालाय. तुम्ही मगात पासून एवढा गोंधळ करताय तो. कशी होणार ही मूर्ती? मग आम्ही बाहेर जातो. मग करून दाखवशील? दाखवतो ना मग. आणि नाही दाखवलीस तर वाटेल ती भेट लाव. टक्कल करायचं. हो. हलद हा हलद टक्कल करायचं. हा 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 करीन करीन. चला रे. चला चला. ए बनवेल का रे तो मूर्ती? नाही बनवली तर मी आहे ना. अर्ध टक्कल. तुझं सलून नंतर चालू कर. आधी काय करायचे ते ठरवा. ठरवा ना मग तुम्ही. मी काय करणार आहे? असं काय म्हणतोस? दरवेळेला तूच करतोस ना सगळं. मग आता आपण ठरवूया. नको, या गोष्टीत हेचं डोकं चांगलंय. थँक्स चिन्या. पण मला वाटतं अशा गोष्टी आपण सगळ्यांनी मिळून ठरवायला हव्या. काय काय बोलला हा? अरे अगं, बटाटे खाण्याची शर्यत. नको, सगळे बटाटे तूच खाशील. आणि त्याच्यापेक्षा होशील डबल. बरं ते जाऊ दे. विसर्जनाचं काय? त्याचं काय आणखीन? विसर्जनाच्या वेळी चुकून यायलाच कोणी बाप्पा समजेल. जाऊ दे रे, मस्करी करतोय तू. चला, एक बटाटे खाण्याची शर्यत ठरली. पण पुढे काय? नाटक करूया का? काय झालं? आता सांगा यांना. माझे ग्रँडपा म्हणजे तुमचे पै काका जाम चिडतात. नाटक आवडत आहे. आवडतं ना. उलट गेल्या वर्षी तेच आले होते आमचं नाटक बसवायला. काय झालं मग? थोडा प्रॉब्लेम झाला. नाटकाच्या ऐवजी दंगलच झाली. दंगल? हो, म्हणजे आमच्या सगळ्यांचे आई बाबा बसलेच पै काका आणि त्याच्यामध्ये आम्ही. हो, माझ्या आजोबांना जाम लागलेलं. तेव्हापासून नाटक बंद. मग नाटक नाही होणार ना नाटक. डोंट वरी यार. मी पै काकांची परमिशन काढतो. मी पण माझ्या ग्रँडपांना मस्का लावेल. चला, एक बटाटे खाण्याची शर्यत नाटक. पण पुढे काय? ते नंतर ठरवा. ए नंतर काय ठरवा? इथे आधीच वेळ इतका कमी आहे. ठीक आहे, ठरवा कार्यक्रम. पण एवढे सगळे कार्यक्रम करणार कुठे ते सांगा. हो रे, आपल्या ऑफिसची जागा पण खूप छोटी आहे. मग तेच म्हणतोय मी. मग सगळे कार्यक्रम कॅन्सल? नाही रे, फुल शंकासूर आहे रे. काय झालं की हे होणार नाही, मग कॅन्सल. सगळं होणार आहे. पण कुठे? आपण मंडप बांधायचा. काय?
हो, तुम्ही सगळ्यांनी कार्यक्रमाची तयारी करा. मी मंडपाची व्यवस्था बघतो. चिनू, तुझ्या ग्रुप मधले दोघे. आम्ही येतो. चला. वाटतोय का गणपतीसारखा? समोरून नाही वाटत, पण बाजूने पाहिलं तर वाटतंय. छे, पण लोकांना काय बाजूने दाखवायचं गणपती? हा, नाहीतर असं करूया, तिरकी मूर्ती बनवतो अशी. येस, मस्त वाटेल असा अँगल. असं काय करता तुम्ही? आमचं पण ऐकून घ्या ना. आमचं पण ऐका. तुम्ही ऐकता आमचं? अरे पण मगाचपासून तर तुम्हीच बोलताय. नाही करायचं. अरे ह्याचा अर्थ नाही. आमचं पण suggestions तुम्ही ऐकायला नको. आमचं ऐकतच नाही काही. मग काय, तुम्ही आमचं ऐकता का? आम्ही ए, ऐकतो. थांबा. बाकी काही असू दे, पण आमचा फॅशन शो झालाच पाहिजे. हो. या मुलींना ना फॅशन शो शिवाय काय दिसतच नाही. ते काही नाही. फॅशन शो म्हणजे फॅशन शो. ए हो रे चिन्या. तुम्हाला काय वाटेल ते करा. चला. पण दुसरीकडे इथे आम्ही आमच्या प्रॅक्टिस करतोय. कसली प्रॅक्टिस करताय तुम्ही? आता का ए चिन्या प्लीज, थांबतो ना आम्ही. प्लीज. तुम्ही नुसते उभे काय? शोधा ना तुम्ही पण. काय रे सुरवले, सांग ना आम्हाला. अरे प्लीज, ह्याला कोणीतरी गप्प बसवा दे. मी काय केलं? छे, तू काहीच करत नाहीस. तू फक्त बोलतोस फसफस आणि दुसऱ्याला तुझ्या गुंतवा सोडवावा लागतो. तू काय शोधायचे सांग आधी. बांबू. बांबू? हो, बांबू. मंडप का हाताने उचलून धरणार. त्याला शोधा. बांबू, दोरे, कापडं कुठून आणायची? का घरी चादरी नाहीत? चले, घरच्या आधी आम्ही आणा. घरच्या चादरी आणायला कोण सांगतंय? मग इथे मिळतील ना, वाळत घातलेल्या. येस, आता या अँगलने मस्त दिसतोय. सगळे बघतच बसतील आणि तो बिंडोक झंप्या तरी वेडाच होईल. सगळे मला म्हणतील, वा म्या वा, काय मस्त मूर्ती केलीयस. मी केलेली मूर्ती बघायला लोक येतील. सगळे विचारतील, कोण आहे हा छोटा कलाकार. मग सगळे माझ्याकडून मूर्त्या बनवून घेतील. मला भरपूर पैसे मिळतील. त्या पैशातून मी मोठी गाडी घेईन, बंगला घेईन आणि त्या बंगल्यात झंप्याला नोकर म्हणून ठेवीन. आणि त्याने काम नीट नाही केलं ना, तर तो मला कसा धोपटतो तसाच पाठी त्याचे गुद्दा घालीन. याला सगळे बिंडूक म्हणतात ते उगाच नाही. नाहीतर काय, हे शोध ते शोध. आपल्याला काय कचरा गोळा करणार समजलाय? सगळे मी तर झालो घरी. अरे काय चाललंय तुमचं? काय नाही. बांबू काटा गोळा करतोय. मग कुठे आहेत? अरे तेच तर शोधतोय ना. जास्त आगाऊपणा करू नका. शोधायला लागा. चला, हे तो बांबू. चला. मी आता तुमच्या समोर एक नाट्याचे नाद सादर करणार. आम्ही आहोत महान, दिसलो जरी लहान. परवा छोट्या मुलांनी केलेलं एक नाटुकलं पाहिलं. अहो, आमच्या कॉलनीत गणपती होता ना, तेव्हा विषय फार मजेशीर होता. कोणता विषय? अहो सांगतो ना, किती काही करताय. स्वर्गाचा सीन होता. सगळे श्रेष्ठ देव एका बाजूला बसले होते. अहो श्रेष्ठ म्हणजे आपल्याला माहित असलेले ब्रह्मा, विष्णू, शंकर, पार्वती, राम, कृष्ण, इंद्रदेव आणि इतरही बरेच. दुसऱ्या बाजूला कोण बसलं होतं? दुसऱ्या बाजूला जे सगळ्यांना माहित नाहीत असे देव बसले होते. आणि हे देव चक्क सत्याग्रह करण्याची धमकी देत होते. अन्याय सहन नाही करणार, आम्ही आहोत महान, दिसलो जरी लहान, असे नारे लगावत होते. एकच गलका चालला होता. मग सगळे जण गणपती बाप्पाकडे गेले. का? कैफियत घेऊन. अहो सांगतो ना, किती काही करताय. सगळ्यांचा रोष गजाननावरच होता. या देवांचं म्हणणं होतं, सर्व देवांचे दिवस असतात, मोठमोठे सण असतात, त्यांची षडोपचाराने पूजा होते. आम्हाला कोणी विचारत नाही. एका छोट्याशा गावात छोटंसं देऊळ, तिथे एक दिवस पूजा होते, नंतर रोज नैवेद्यही मिळत नाही. आणि हा गणपती प्रत्येक पूजेत प्रथम मान मिळवतो. जेव्हा आमची पूजा असते ना, तेव्हा प्रथम याची पूजा करतात. आहे तो सर्वांपेक्षा श्रेष्ठ, मान्य आम्हाला. पण एवढा मान
मिळालेला मान जाणून कमी म्हणून याचे उत्सव साजरे करतात. मोदकांचा खास नैवेद्य, 10 दिवस गल्लीबोळातून स्थापना, सारखा गणपती बाप्पाचा जय जयकार, अगदी विसर्जन सुद्धा वाजत गाजत. नाही, तसं चालणार नाही. आम्हालाही महत्व मिळालंच पाहिजे. मग सर्व देवांनी विचार विनिमय केला, गणपती बाप्पाशी चर्चा केली आणि ठरलं. काय ठरलं? अहो विघ्नहर्ता असतो, त्याने काढला तोडगा. ठरलं की प्रत्येक देवाला हा मान मिळाला पाहिजे. प्रत्येकाने पाळीपाळीने गजाननाचे रूप घेऊन जायचे. ठरल्याप्रमाणे सर्व देव गेले, पण एकही देव उत्सवाचे 10 दिवस साजरे करू शकला नाही. रोज मोदक खाऊन कोणाचं पोट बिघडलं, मोठमोठ्याने लावलेल्या रेकॉर्ड ऐकून कोणाच्या कानाचे पडदे फाटले, डोळ्यात गुलाल जाऊन डोळे लाल लाल झाले, बगबगत्या दिव्यांच्या आराशीने अंग भाजून निघाले. कुठेही न हलता एकाच जागेवर एकाच पोज मध्ये बसून कुणाचे अंग उघडले. एका मागोमाग एक देव पळून आले. त्यांना गणपती बाप्पाची कीव आली. पण गणपती बाप्पा काय करणार? त्यांना दरवर्षी गणेशोत्सवाला हजेरी लावावीच लागते. काय म्हणालात? तुम्हालाही देवानं आली तशी गणपती बाप्पाची द्यायला लागली आहे. अहो पण काय करणार? गणेश उत्सवात रस्ती गणपती बसतात, मांडव पडतात, त्यामुळे रहदारीची कोंडी होते आणि विसर्जनाच्या दिवशी सर्व रस्ते बंद होतात. त्यामुळे रोजचे व्यवहारही करणं कठीण जाते. काय म्हणालात? हे सगळं बदलायला हवं. अहो पण कोण बदलणार? प्रत्येक जण दुसऱ्याकडे बोट दाखवतो, तेव्हा विसरूनच जातो. एक बोट दुसऱ्याकडे दाखवताना 3 बोट आपल्याकडे असतात. करा विचार, आता कार्यरत व्हा आणि म्हणा, आम्ही आहोत महान, दिसलो जरी लहान. धन्यवाद. मस्त चिन्या, ग्रेट. आता मी पण एक नाट्य प्रवेश करून दाखवते. आता मी तुमच्या समोर शिवबा आणि जिजाबाई या दोघांमधला एक प्रसंग सादर करून दाखवते. तुम्ही काय करताय? तुम्ही पण येता? पण तुम्ही काय करताय काय? अगं आपल्या सोसायटीचा गणेशोत्सव आहे ना, त्याच्यासाठी कार्यक्रमांची तयारी करतोय. आम्ही पण येऊ का? आम्ही तेच तर विचारतोय. थांबा आमचं गाणं. हो. दिल लेके जा लेके हाँ तेरी गली में मैं आ गया. बाबू सापडला. शे, सगळी वाट लागली आहे. काय करू आता? काही जमतच नाहीये. सगळे बघायला आले तर काय दाखवू? आणि झंप्या, आई शपथ, अर्ध डक्कल खड्ड्यात गेलं सगळं. पळून जाऊ का? हे थांबा. झंप्या, तू या एका बांबूचा मंडप बांधणार आहेस? नाही ग. अरे मग हे काय चालवलेस तू? अगं एक बांबू मिळालाय तो लावून घेऊया, नंतरच्या नंतर बघूया. एवढा मोठा मंडप कोणी बांधला असेल? झंपेने की काय? बघूया. म्हणून मी सांगत होतो, आपला प्लॅन कुणाला सांगू नका म्हणून. पण आता त्याने सगळं बघितलंय. आता ते अख्ख्या सोसायटीला जाऊन सांगतील. गणेशोत्सव तर होणार नाहीच, फुकट सगळ्यांचा ओरडा खा. गणपती बाप्पा मोरया, 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 गणपती बाप्पा मोरया. हे काय? ही मूर्ती आमच्याकडून. आपण सगळ्यांनी गणेश उत्सव साजरा करायचा. झंप्या, झंप्या, अरे इथं एक सॉलिड न्यूज आहे. काय? हे काय? ही मूर्ती कोणी बनवली? आम्ही बनवली. न्यूज काय ते सांगा ती. बाहेर एक मोठा मंडप घातलाय. पळीकाका स्वतः सोसायटीचा मोठा गणेशोत्सव करणार आहेत.